आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे डिस्कस करणार आहोत. म्हणजे क्लिअरच करू, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, खाली वरी, प्रॉफिट लॉस, डिव्हिडंड काय राहते, सगळं सांगतो. तर इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट होतो, परंतु त्यासाठी जास्त काळ लागतो. जास्त काळ म्हणजे किती? कमीत कमी महिना, वर्ष आणि कधी कधी तर 5 ते 10 वर्ष लागतात. 5 ते 10 वर्षानंतर तुम्हाला त्याचं प्रॉफिट होतो. लास्टला प्रॉफिट कसं होतो ते आपण सविस्तर पाहू. आता जाऊ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, त्यासाठी एक उदाहरण घ्यावं लागेल. उदाहरणार्थ समजा मी एक मोबाईल विकणार आहे, तुम्ही त्याच्या अपोजिट, म्हणजे मी आणि तुम्ही दोघं जण आहोत. दोघांमध्ये माझ्यापाशी एक मोबाईलचं दुकान आहे, तुमच्यापाशी बी एक मोबाईलचं दुकान आहे. मी 10,000ला मोबाईल विकतो आणि तुम्ही 9,000ला. समोरच दुकान आहे. मग 9,000, मी 10,000ला, तुम्ही 9,000ला. माझे जे कस्टमर आहेत सगळे तुम्ही घेतलो. बरं, माझे कस्टमर घेता, तुम्ही घेतलो कस्टमर. त्यानंतर मग मला माझे पॉलिटिशियनमध्ये माझे कोणतरी आहेत, मधून मला कळालं की ॲपलचे जे प्रोडक्ट आहेत, म्हणजे फोन आहेत, ते इंडियामध्ये बॅन करणार आहे येणाऱ्या 5 वर्षात. मला असं कळालं. मग तुम्ही जे 10,000 रुपयेमध्ये मला जे प्रोडक्ट देऊ लावा, म्हणजे 10,000मध्ये प्रोडक्ट येणार ॲपलचा अवघं म्हणणं झालं. ते 10,000मध्ये प्रोडक्ट जे तुम्ही 9,000मध्ये प्रोडक्ट देऊ लावा, ते सगळे प्रोडक्ट मी घेणार. जेवढे तालुक्यामध्ये प्रोडक्ट आहेत ते घेऊन एक स्टोअर हाऊस बुक करणार, त्याच्यामध्ये ठेवून टाकणार. येणाऱ्या 5 वर्षात जेव्हा ॲपलची मोबाईल जेवढे इंडियामध्ये जे इम्पोर्ट येऊ आहेत सगळे बंद झाले, तेव्हा मी माझं काढणार. जे माझ्यापाशी तुमच्यापासून 9,000ला घेतलेलं आहे, मी ते 2 लाखाला विकणार. झालं की नाही? एका मोबाईलच्या मागे 2, म्हणजे एका मोबाईलच्या मागे किती तर होतात, परंतु 9,000चा मोबाईल 2 लाखाला देऊ लावा. 9,000चा मोबाईल 2 लाखाला, याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट. हे जे मोबाईलच्या जागी आपण शेअर्स घेतो, कमी पैशामध्ये शेअर्स घेणे, त्याला थांबणे 5 वर्ष 10 वर्ष थांबणे लॉंग टर्मसाठी. ते वाढले की मग ते विकून टाकणे. आता ते जे आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्यासाठी का रिसर्च करावं लागते, का करावं लागते, त्यासाठी पहिल्या सुरू ब्रोकर घेणे. ब्रोकरमध्ये चांगली कंपनी हुडकून त्यात फंडामेंटल ॲनालिसिस हे महत्त्वाचं आहे. फंडामेंटल ॲनालिसिस करूनच मोठे इन्व्हेस्टर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतरच फंडामेंटल ॲनालिसिस केल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करतात. मग ते इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर जे इन्व्हेस्ट केल्या त्या कंपनीमध्ये, कंपनी काय करते, त्या कंपनी त्या पैशाचे प्रोडक्ट नवीन जे प्रोडक्ट राहतात ते लॉन्च करते, आपली बिझनेस वाढवते. त्यासाठी कर्मचारी आणते बाहेरून. आता नवीन प्रोडक्ट म्हणल्यावर कर्मचारी पाहिजे, आपलं वाढवते. त्याच्यामध्येच जे प्रॉफिट झालं त्यातलं उगं थोडं म्हणून 5 वर्षाचं 1 वर्ष झालं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून, त्यातून डिव्हिडंड देते. त्या कंपनीमधून डिव्हिडंड देते, लाभांश भेटते तुम्हाला. काय थोडे पैसे देते सगळ्यांना, थोडे. जेव्हा तुमचं 5 वर्ष 10 वर्ष जेव्हा त्या कंपनीची व्हॅल्यू वाढली, जेव्हा आपण विकलो, हे उगं आपल्याला खुश करण्यापाहिजे. प्रॉफिट म्हणजे ते डिव्हिडंड. टिप राहते बघा, टिप आपण टिप्स देतो बघा कुणाला बी, वेटरला, ते तसं ते टिप देते आपल्याला ती कंपनी. समजा डिव्हिडंड म्हणजे हे असते इन्व्हेस्टमेंट. हे सगळं कळालं तुमच्यामध्ये. इन्व्हेस्टमेंट कशी करायची, फंडामेंटल ॲनालिसिस लागते त्याच्यासाठी. कुठं करायची, ब्रोकर घ्या, कोणचं अपस्टॉक घ्या, किंवा खाली अपस्टॉकची लिंक दिला, त्याच्यावर जाऊन करा. तुम्हाला कमी ब्रोकरेज लागेल, कारण आमचं त्यांचं कोलॅब आहे. त्यासाठी अपस्टॉकची खाली लिंक आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. फंडामेंटल ॲनालिसिस तुम्हाला शिकायचं असेल तर यूट्यूबवर खूप व्हिडिओ आहेत, त्याच्यावरनुसार फंडामेंटल ॲनालिसिस शिका तुम्ही. कळालं की जेवढं आपण जास्त वेळ त्या कंपनीवर इन्व्हेस्ट केलो तेवढं जास्त आपल्याला प्रॉफिट होते. आपल्या प्रॉफिटवरूनच ती कंपनी, आपण जे इन्व्हेस्ट करतो त्या कंपनीमध्ये, ते कंपनी ते पैसे घेऊन आपलं बिझनेस वाढवते, नवीन प्रोडक्ट लॉन्च करते. लॉन्च केल्यानंतर कंपनीला जे जास्त पैसे प्रॉफिट राहते, थोडं तुमचं बी मन खुश करा म्हणून त्याने असंच
टिकून राहावं म्हणून अजून इन्व्हेस्ट करा म्हणून थोडं डिव्हिडंड देते कंपनीमधून थोडे पैसे. सबस्क्राईब करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा, पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांना, इन्व्हेस्टमेंट करू द्या. आत्तापासून इन्व्हेस्टमेंट करा स्टुडंट असाल तर. पुढे 5 वर्षात करोडपती बनता. करा सबस्क्राईब.